जय शिवराय मित्रांनो. इराण आणि इस्रायल या दोघांच्या महायुद्धामुळे भारतातल्या शेतकऱ्याच्या जीवनात काय फटका बसलाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमचं नाव काय भाऊ? सिद्धेश्वर दत्ता जाधव, राहणार बेडूकवाडी. तर या महायुद्धामुळे तुम्हाला तुमच्या या पिकाच्या भावाला काय फटका बसला? भावाचा रेट कमी झालाय. 10 रुपयांनी सगळं कुणी घ्याय नाही याला. महायुद्ध सुरू व्हायच्या आधी या पिकाला काय रेट होता? आज काय रेट आहे? 25 रुपये रेट होता त्याच्या अगोदर. 25 रुपये किलोनी तुम्हाला मागणी आलती, हा. मात्र हे 25 रुपये किलोनी तुम्ही दिलं नाही. दिलं नाही. आम्हाला अपेक्षा कसं होती आहे मग? 27-28 किलो 27-28 रुपये किलोची आम्हाला अपेक्षा होती म्हणून आम्ही दिलं नाही. आज त्याला 10 रुपये किलो पण कोणी विचार. मात्र या महायुद्धामुळं आज शेतकऱ्याच्या जीवनावर एवढा परिणाम झालाय की दिवसेंदिवस हे युद्ध जसं वाढत गेलं तसं तसं शेतकऱ्याच्या या फळाला आज हे मार्केटमध्ये माल पुढं सप्लाय न झाल्यामुळं आज हा माल ठप्प झाला आहे आणि मार्केटमध्ये एवढ्या क्वालिटीच्या मालाला आज 5-6 रुपये किलो असा भाव मिळत आहे. असा जर शेतकऱ्याच्या जीवनावर जर महायुद्धाचा परिणाम होत असेल तर याला कारणीभूत नेमकं कोण आहे? आज मोदी साहेब यांनी या शेतकऱ्याच्या जीवनाकडे भविष्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तरी ह्या व्यथा शेतकऱ्याच्या आज किती तुम्हाला ह्या खर्च किती आलाय तुम्हाला या फळाला? एक पीक त्या 2 एकरला आला साधारण 90-95 हजार रुपये. 90-95 हजार रुपये खर्च आलेला आहे ह्या फळ तयार करण्यासाठी. आजच्या मार्केटनुसार तुम्हाला सरासरी ह्याचे किती पैसे होते? आजच्या मार्केटला काय होऊन ह्याच्यात लय झालं 35-40 हजार रुपये नाही व्हायचे. 35-40 हजार रुपये. म्हणजे आज शेतकरी एवढा ह्या महायुद्धामुळे जर लॉस होत असेल तर नक्कीच या गोष्टीचा सुद्धा पंतप्रधान मोदी साहेबांनी विचार करण्यासारखी गोष्ट ही हे महायुद्ध कुठंतरी थांबलं पाहिजे. मित्रांनो, जसं भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत आणि ह्यांनी ज्या पद्धतीने कायदा लावलेला आहे हा कायदा प्रत्येक देशाला लागू होण्याची आज गरज आहे. मित्रांनो, हा जर कायदा प्रत्येक देशाला लागू झाला तर हे महायुद्ध कुठंतरी थांबल्याशिवाय राहणार नाही. जय जवान जय किसान. चला.